नमस्कार सर्वांना। आज मी बनवत आहे घारगे। बाहेर पाऊस पडत आहे आणि खुसखुशीत घारगे तर सर्वांनाच आवडतात। असो तर मी आता एक अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे। त्याला स्वच्छ धुवून कापून वाफून घेतलेला आहे आणि जसा तो शिजला तसा मी त्याच्यामध्ये थोडासा गूळ घातलेला आहे। गूळ घालून असा हा नीट स्मॅश करून घेत आहे। तुम्ही बघत आहे की किती छान मऊ हा सारण झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये गव्हाचं पीठ, वेलची पावडर, नमक स्वादानुसार असं सगळं घालून मिक्स करून एक छान असा डव बनवून घेतलेला आहे। त्याची मी आता छान छोटे छोटे गोळे बनवून पुरी बनवून तळून घेत आहे। तर आता असा हा खुसखुशीत अगदी छान विरघळणारे तोंडात विरघळणारे घारगे तयार झालेले आहे। तुम्ही बघू शकता किती छान हा फुगलेला आहे।